नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. काय आहे तिचं नाव? जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. आणि या धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, तिवारी जी, क्या उन दिनों आप पर गांधी जी के व्यक्तित्व का भी कुछ प्रभाव पड़ा? आणि इथे ते सांगितले आहे, प्रश्न विचारले आहे की तिवारी जी, क्या त्या दिवस जो गांधीजी यांचं जे व्यक्तित्व चालला होता तर त्यांचा पण काही प्रभाव तुमच्यावर पडलेला आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारले. नागरजी, हा निश्चित रूप से पडा. त्यांनी काय म्हणाले? हो, निश्चित रूपातून पडलेला आहे. पिताजी ने आंदोलन में भाग लेने से रोका. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले की माझे जे वडील होते त्यांनी आंदोलन म्हणजे भाग नाही घ्यायचं असं त्यांनी सांगितले होते. वो रोकना ही मेरे लेखन के लिए अच्छा हुआ. आणि त्यांना मला रोकले, त्यांनी मला रोकले, तर यापर्यंत हा जे लेखन आहे त्याही माझ्यासाठी खूपच चांगलं झाला होता. तिवारी जी, आपके लेखन में गरीबों के प्रति जो करुणा है वो किससे प्रभावित है? त्यातमध्ये त्यांनी वापस पुन्हा प्रश्न विचारला की तुमचं जे लेखन करता तुम्ही किंवा जे लेखन करत आहे त्याचं तुम्ही गरीब किंवा त्यांच्या प्रती जी करुणा आहे ते कुठून तुम्हाला प्रभावित झालेली आहेत, असा त्यांनी प्रश्न विचारले. बघा, यांचं उत्तर बघा नागरजीने कशा दिलेले आहे. व तो अपने समाज से उभरी थी. आणि त्यांनी काय म्हणाले की ते जे आपल्या समाजावर उभरून होती. कुठे उभरून होती? समाजावर उभरून होती. मेरी पहिली कहाणी प्रायश्चित इसका प्रमाण आहे. आणि माझी पहिली जी कहाणी आहे प्रायश्चित हा यांचा प्रमाण आहे. हा यांचा प्रमाण आहे. कोणती? त्यांची पहिली कहाणी कोणती होती? नीटप्रमाणे ऐकून घ्या. मेरी पहिली कहाणी प्रायश्चित इसका प्रमाण आहे. हा माझी पहिली कहाणी आहे. त्यांच्या प्रायश्चित हा यांचा प्रमाण आहे. हमारे पारिवारिक संस्कार भी थे. आणि आमचे जे पारिवारिक संस्कार भी होते. मेरे पिताजी एक अद्भुत गुण था. मेरे पिताजी, माझे पिताजी म्हणजे वडील वर एक अद्भुत गुण होता. वे किसी के दुख दर्द में तुरंत पहुंचते थे. आणि ते गुण काय आहे? ते कोणताही व्यक्ती असू दे, ज्यांना ते जाणत आहे त्यांचं दुःख किंवा दर्द त्यामध्ये ते पहिलेही तिथे पोहोचते. इसने मुझे बहुत प्रभावित किया. आणि या सगळ्यांनी मला खूपच प्रभावित केलेले आहे. पुन्हा बघा, इसने मुझे बहुत प्रभावित किया. आणि हा सगळ्यांनी मला खूपच प्रभावित केलेले आहेत. तिवारी जी, उस समय तो क्रांतिकारी आंदोलन भी हो रहे थे. आणि त्या समय म्हणजे त्या वेळ क्रांतिकारी आंदोलन भी होते ना, असं त्यांनी सांगितले की त्याच वेळी किंवा त्याच वेळ क्रांतिकारी आंदोलन असं भी होते ना. क्या उनका भी आप पर कुछ प्रभाव पडा? का हा सगळ्याचा तुमच्यावर प्रभाव पडलेले आहेत का? त्यांना पुन्हा प्रश्न विचारले की हा सगळ्याचा तुमच्यावर प्रभाव पडलेला आहेत का, असं त्यांनी सांगितले. बघा, नागाजी, उसी से तो पिताजी ने डांटा और टोका. त्याच वेळी किंवा त्याच जो ते चालला होता त्याच वेळी माझे जे वडील होते त्यांना मला डांटले. काकोरी बम कांड हो चुका था. त्याच वेळी काय झालेला होता? त्याच वेळी काय झालेला होता? काकोरी बमकांड झालेला होता. काय होता? काकोरी बमकांड झालेला होता. 1921 से आंदोलन तेज हो गए. आणि त्याबद्दल 1921 यातून आंदोलन अजून तेज होऊन झालेला होता. काय म्हणाले आहे? 1921 ते याबद्दल आंदोलन अजून तेज व्हायला चालला होता. तिवारी जी, क्या सामाजिक आंदोलन जैसे आर्य समाज का भी आप पर कुछ प्रभाव पड़ा? इथे त्यांनी म्हणाले आहे की का सामाजिक जे आंदोलन आहे त्यांचा पण आर्य समाज होता, त्यांचा पण तुम्हावर काही प्रभाव पडलेला आहेत का, असं त्यांनी सांगितले आहे. नागरजी, आरंभिक असर है थोडा जरूर. आणि त्यांनी काय सांगितले? आरंभिक असर आहे थोडे फार. काय सांगितले? आरंभिक असर आहे म्हणून थोडेच फार. मेरे पिताजी में एक अच्छी बात थी कि उन्होंने मुझे सामाजिक आंदोलन में जाने से कभी नहीं रोका. आणि इथे त्यांनी काय म्हणाले की माझे वडीलचा एक चांगलं गोष्टी होता किंवा चांगली बातमी होती की त्यांनी मला कधीही सामाजिक आंदोलनमध्ये जायला कधीही रोखले नाही. त्यांनी काय म्हणाले आहे की माझे जे वडील होता त्यांचा म्हणजे एक चांगले गुण होता, त्यांनी मला कधीही सामाजिक आंदोलन इथे जायला कधीही रोखले नाही. जवाहरलाल नेहरू से मेरी पहिली भेट 1933 में हुई. यांनी काय म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांची माझं पहिली भेट 1933 यामध्ये झालेली होती.
उनकी माँ मेडिकल कॉलेज में दाखिल थी, त्यांची आई मेडिकल कॉलेज मध्ये दाखिली होती। और उसी समय मेरा छोटा भाई भी वहां दाखिल था आणि त्याच वेळी माझे जे छोटे लहान भाऊ ते पण तिथे दाखिल होते। नेहरूजी जेलमध्ये आणि त्याच वेळी नेहरूजी यांना जेलमध्ये होते, हे जेलमध्ये होते। उसकी माँ के पास कुछ कश्मीरी लोगों को छोड़कर कोई आता जाता नहीं था। त्यांची आई जवळ काही कश्मीरी लोकही येतात आणि त्यांना सोडून कोणीही आत किंवा जात नाही होता। कोण होता हे? काश्मीरी यांचा लोक होते आणि काही काश्मीरी लोक होते जे इथून जात होता किंवा येत होता। मैं उनकी माताजी के पास रोज जाता, मी त्यांचे आई जवळ रोज म्हणजे दरवेळी जातात। पंडित जी अब जेल से छूटे तो मेरी उनसे वही भेट हुई। ज्याप्रमाणे तिथे पंडितजी जेलमध्ये सुटले होते त्याप्रमाणे माझा पण भेट तिथेही झालेला होता। जो प्राय होती रहती थी, जे प्राय होती म्हणजे दिन प्रतिदिन होऊन जात होती। उनसे खूप बातें होती थी हर तरह की, त्यांचा माझे खूपच बातमी होती आणि हरच म्हणजे खूपच बातमी होती आणि सर्वश्रेष्ठ होती। हर तरह की म्हणजे सगळं तऱ्हेची होती, सर्व प्रकाराची त्यांचे समोर माझी बातमी होऊन जात होती, असं त्यांनी म्हणाले आहे किंवा बोललेले आहे। तिवारी जी आपका पहिला उपन्यास कौन सा था? इथे ते पुन्हा प्रश्न विचारत आहे की तुमचा पहिला उपन्यास कोणता होता? काय प्रश्न आहे? तुमचा पहिला उपन्यास कोणता होता? तर याबद्दल नागरजीने असं उत्तर दिलेले आहे बघा। पहिला उपन्यास लिखा था 1944 में महाकाल। त्यांनी काय सांगितले आहे की माझा पहिला उपन्यास मी लिहिला होता 1944 में महाकाल, 1944 ला महाकाल, जो छपा 1946 में आणि ते छपला कुठे? 1946 ला 46 ला छापले। बंगाल से लौटकर इसे लिखा था आणि मी जेव्हा बंगाल यातून परत आलेला होता त्याच वेळी मी हे लिहिला होता। काय लिहिला होता? हे उपन्यास। तिवारी जी क्या यही बात में भूख नाम से प्रकाशित हुआ? आणि याने सांगितले आहे की हा जे आहे ते यही बाद में म्हणजे परत म्हणजे पुन्हा हे बाद में भूख या नावातून प्रकाशित झालेला होता का? त्यांनी असे सांगितले आहे। नागर जी हाँ, आणि तेवढाच तो का म्हणाले हो। तिवारी जी नागर जी आप अपने समय के और कौन कौन से लेखकों से संपर्क प्रभाव में रहे? त्यांनी प्रश्न विचारला की नागरजी तुम्ही त्यांच्या वेळात कोणकोणता लेखक किंवा संपर्क प्रभावातून राहता? त्याच वेळी तुम्ही कोणकोणता लेखक किंवा यांचा संपर्क प्रभावातून राहिले आहे किंवा सांगितले, असं त्यांनी सांगितले आहे। तर बघा यांनी उत्तर काय दिले? नागरजीने उत्तर दिले की जगन्नाथ, काय दिले नीटप्रमाणे ऐकून घ्या, जगन्नाथ रत्नाकर गोपालराय गहमरी। परत सांगत आहे मी नाव, नीटप्रमाणे ऐकून घ्या, जगन्नाथ रत्नाकर गोपालराय गहमरी, प्रेमचंद किशोरीलाल गोस्वामी, प्रेमचंद किशोरीलाल गोस्वामी, लक्ष्मीधर वाजपेयी, आणि कोण आहे? लक्ष्मीधर वाजपेयी। आदि के नाम याद आते हैं, हे सगळं जे नाम आहे त्यांचं नाव येत आहे। माधव शुक्ल हमारे यहाँ आते थे, माधव जे शुक्ल आहे ते आमच्याकडे येत आहेत। वे अजनहू बाहू थे, ढीला कुर्ता पहनते थे, आणि ते काय म्हणाले की ते आजानुहू बाहू थे आणि ते आपल्या जे कुर्ता जे आपण घालतात ते खूपच ढीला घालतात होता। आणि और वो कुर्ते के जेब में जलियांवाला बाग की खून सनी मिट्टी हमेशा रखते थे, आणि त्यांनी काय म्हणाले की त्यांनी जलियांवाला बाग यांचा तुम्ही बघणार की त्यांच्या जेबामध्ये किंवा जेबामध्ये जे कुर्ता घालत आहे त्यांच्या जेबामध्ये जलियांवाला बाग यांची खून सांडलेली मिट्टी त्यांचा खरंच त्यांच्या स्वतः त्यांच्या जेबात होती, त्यांच्या जेबात नीटप्रमाणे आणि स्वतः त्यांच्या जेबात होती। 1931 में 37 तक में प्रतिवर्ष कोलकाता जाकर, त्यात काय म्हणाले आहे 1931 ला 37 तक या प्रतिवर्ष म्हणजे हा सगळंच प्रतिवर्ष आहे, त्याबरोबर ते कोलकाता जाऊन शरदचंद्र से मिलता रहा, कोणाला? शरदचंद्र यांना भेटतात। उनके गाव भी गया, आणि त्यांचं गाव पण आम्ही गेले, त्यांचे गावी पण आम्ही गेले, असं त्यांनी सांगितले आहे। तुम्हाला कळत आहे ना, असं काही शब्द आहे जे तुम्हाला नाही समजत आहे की तुम्हाला असं वाटते की यांचं काय होणार?
हा जे प्रश्न विचारून जातात आहे, हे एक लेखकचा प्रश्न आहे. तर कशाबद्दल त्यांनी लेखकगण सुरुवात केली आणि कशाप्रमाणे त्यांचा आदर्श कोण आहे, कशाप्रमाणे त्यांनी बातमी केली किंवा कसं-कसं, कुठे-कुठे चालत होता, हा सगळं इथे त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि नीटप्रमाणे दिलेलं आहे. तर हा सगळं तुम्ही व्यवस्थितप्रमाणे बघा आणि व्यवस्थितप्रमाणे करू घ्या. कळलं? हो. तर लवकरच लवकर हा सगळं करून घ्या. तिवारी जी, पुराने साहित्यकारों में आप किसको अपना आदर्श मानते हैं? तेवढ्यात त्यांनी पुन्हा प्रश्न विचारले, की जे पुराणे साहित्यकार आहेत, त्यामध्ये तुम्ही कोणाला आपला आदर्श बनवत आहे? कोणाला आपला आदर्श असं बनवतात? तर याप्रमाणे असंही प्रश्न त्यांच्या मनात आलेला आहे किंवा असंही प्रश्न ते विचारत आहे. तर कशाबद्दल यांचं परिवर्तन करते किंवा कसा तुमचा आदर्श झालेला आहे, तर याबद्दल त्यांना कसं प्रश्न विचारायचं, कसं करायचं आहे, हे सगळं इथे सांगितले आहे. तर बघा, नागर जी, तुलसीदास को तो मुझे घुट्टी में पिलाया गया. यांनी काय म्हणाले आहे, की तुलसीदास यांना माझ्या गुट्टीवर घालून पिलेला आहे. बाबा शाम को नित्य प्रति रामचरित मानस मुझे पढ़वाकर सुनाते थे. यांचे जे बाबा होते ते नियमितप्रमाणे संध्याकाळी मला नित्य रामचरित मानस यांना अभ्यास करवतात किंवा वाचन करायचं ऐकतात. ते वाचन करतात आणि आम्ही ऐकत होते. श्लोक जबरदस्ती याद करवते आणि जे श्लोक आहेत ते मला जबरदस्ती पकड़ून वाचन करवत होता. तिवारी जी, नागर जी, आपने खंजन नयन में सूरदास के चमत्कारों का बहुत विस्तार से वर्णन किया है. त्यांनी म्हणाले आहे की नागरजी, तुम्ही खंजन नयन यामध्ये सूरदास यांचा चमत्कार तर खूपच विस्तारातून वर्णन केलेले आहे. क्या इन पर आपका विश्वास आहे का? यांच्याबरोबर तुमचा विश्वास आहेत का, असं त्यांनी सांगितले आहे. बघा, नागर जी, नेत्रहीन के चमत्कार हमने बहुत देखे. त्यांनी काय म्हणाले, की नेत्रहीन यांचा चमत्कार आम्ही खूपच पाहिले आहे. उनकी भविष्यवाणी कभी कभी बहुत सच होती थी आणि त्यांची भविष्यवाणी जे करतात ते कधी कधी असं सगळं सत्य होऊन जात होता. सूर पंचसती के अवसर पर, कोणता? सूर पंचसती यांच्या अवसर पर काफी विवाद चल रहा था. हा सगळा तर ते काफी विवाद किंवा विचार विमर्श चालत होता. सूर जन्ममात थे या नाही, सूर जे आहे जन्ममात आहेत या नाही, याबद्दल खूपच बातमी केलेली जात होते. सवाल ये है की देखता कोण है, आणि पहिला प्रश्न किंवा याचा सवाल होता की बघते कोण, आंख या मन? कोण पाहत होता? आंख किंवा मन, हे सगळं पक्ष कोण पाहत होता यांनी सांगितले आहे. आंख माध्यम देखने वाला मन आहे. डोळे जे आहे माध्यमातून मनात काय चालत आहे हे आपल्याला दिसत आहे किंवा दाखवत आहे. तर याप्रमाणे असंही त्यांनी दिलेले आहे. आता बघा तिवारीजी, आपके क्या कभी अपने लिखने की साथकर्ता की परख की आहे? तुम्ही केव्हापर्यंत किंवा का लिखण्याची किंवा साथकर्ता करण्याची काही परख केलेले आहेत का? हा यांनी सांगितले आहे. पुन्हा मी सांगत आहे की आपने म्हणजे तुम्ही कोणता लिखणा किंवा साथकर्ता यांची काही परख दिलेली आहे का की नाही, अशा प्रमाणे त्यांनी सांगितले आहे. तर अजून काय आहे बघूया. तुम्हाला कळत आहे की ना सगळं कसं प्रमाणे देत आहे किंवा कसं प्रश्न विचारत देत आहे किंवा कशा प्रकारे हा प्रश्न केलेले जात आहे, कारण की हा सर्व जे आहे ना तुमच्याप्रमाणे कुठून केलेलं आहे किंवा त्यांच्याप्रमाणे कुठून केलेलं आहे, हा सगळं एक जगा ठिकाणी दिलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला करायचं आहे की याप्रमाणे तुम्ही कसं करू शकतो. कळतं? हो. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे लेखक कुठे कुठे जाऊन कुठे कुठे आपलं जे कार्य ते करतात, कारण की त्याने ठाऊक केलेले आहे की मला हे करायचं आहे. त्याने सिद्ध पण केले, कारण की हे एक मोठा लेखक, यांना एक मोठा लेखक नामावर आपण जाणून जात आहे. हिंदी जगातून यांचं खूपच नाव झालेलं आहे. तर याप्रमाणे इतकं मेहनत बद्दलही त्यांचा हा श्रम बद्दलही त्यांचा हा परिणाम भेटलेला आहे. तर हा परिणाम मोठ्या प्रमाणात त्याने आज घेतलेले आहे. त्यांचं नाम किंवा त्यांचं जे उच्चारण करत आहे किंवा त्यांच्या जे वही आहे, जे उपन्यास आहे, जे निबंध आहे, जे कविता आहे, तर याप्रमाणे त्यांची आपण निर्धारण करून केलेले आहे. यांनी सगळं कशाप्रमाणे केलेले, कुठे कुठून जाऊन त्यांचा आदर्श कोण आहे, हे सर्वश्रेष्ठ मोठे आहे. तुमच्या पण कोणी आदर्श बनणार त्यापर्यंतही तुम्हाला काही बनायचं शिकायचं आहे. तुम्ही जसं ठाऊक करते की मला याच्यासाठी बनायचं आहे किंवा यांसाठी बनायचं आहे, तर का तुम्ही, कारण की तुम्ही बघतात की ते किती परिश्रम करत आहे, त्यांचं नाव किती होऊन जात आहे आणि ते सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे चालत आहे. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार की तुम्हाला काय पण बनायचं आहे किंवा काय पण करायचं आहे, तर याबद्दल तुमच्या सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ठाऊक घ्या.
जेव्हा तुम्ही ठाऊक घेणार तेव्हाही तुमचं हे सगळं कार्य होऊन जाणार आहे. तेव्हा तुमच्या कल्पनात असतात, मनात असतात ते करून घ्यायचं. नाही करणार तर ते मनातही राहणार आणि काही तुम्ही करू शकत नाही. तर हे सगळे तुम्ही व्यवस्थितप्रमाणे, नीटप्रमाणे करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.